पदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वभूतात्मभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। सद्गुरुनाथ महाराज की जय। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठरिता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराच ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम विश्वानि देव कवितर दुरितानि परासुव यद्भद्रं तन्न आसुव। सद्गुरुनाथ महाराज की जय। आदरणीय लिंबाळकर साहेबांनी आपल्या समोर आज हिंदीमधील गुरुमंत्र म्हणून ज्या मंत्राला संबोधिले जाते तोच गायत्री मंत्राचा अर्थ सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. गायत्री मंत्र जो आहे हा एकच आहे असं नाही. गायत्री मंत्र म्हणजे गायत्री नावाचा एक छंद आहे. मागच्या वेळी याच्या संदर्भात थोडा विवेचन झालेला आहे. जसं आपण ओवी आहे, अभंग आहे, लावणी आहे, अशा ज्याच्यात चाली असतात, पद्याच्या ज्यात वर्तन असलं पाहिजे. हे वर्तन माझ्याकडून आयुष्यभर घडावं. माझ्या बुद्धीत प्रकाशक असावा, सत्य असावं, हित असावं, आनंद असावं अशी प्रार्थना भगवंताकडे या मंत्रातून केलेली आहे. पण याऐवजी काही ठिकाणी गायत्री नावाचे चित्र दाखवले जातात. मग त्याचे मंत्रही दिले जातात. मग त्या गायत्री नावाची देवता समजून त्याचं ध्यानही दिलेलं आहे. वैदिक पद्धतीच्या मध्ये ही गोष्ट मान्य नाही. वेदांच्या मध्ये गायत्रीचा स्पष्ट अर्थ असा केलेला आहे की माझ्या ठिकाणी असणारी जी विवेक बुद्धी आहे, ही विवेक बुद्धी जगत चालक शक्ती जी परमात्मा आहे, त्या परमात्म्याला मी समजून घेतलं पाहिजे. माझ्या बुद्धीत त्याची प्रकाशाची किरण आली पाहिजे आणि माझी बुद्धी विश्वात्मक परमेश्वराला ओळखली पाहिजे आणि त्यानुरूप माझं संपूर्ण जीवन याचे पाच ज्ञानेंद्रिय शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाला जोडल्या जातात. या सर्व विषयापासून त्या चित्ताला ओढून घेणं. डोळ्याचा जो विषय पाहण्याचा आहे, बाहेर जे दिसतं डोळ्याला त्याच्यापासून डोळे बंद करणं आणि मनाला त्या विषयापासून ओढून घेणं. आणि मग या पाचही विषयापासून जेव्हा आपलं चित्त अंतर्मुख होतं, म्हणजे स्थूल देहाचा संबंध जो आहे या बाह्य विषयाची स्थूल देहानं ते तोडला पाहिजे.
आणि मनानं स्थूल देहाच्या पासून पंच ज्ञानेंद्रियापासून कर्मेंद्रियापासून आत गेलं पाहिजे. म्हणजे त्याला स्थूल देहाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. मग आत टाकायचं म्हणजे कुठं टाकायचं की मग सूक्ष्म देहाकडे आपलं मन लागलं पाहिजे. मग सूक्ष्म देहालाही ओळखता आलं पाहिजे. जसं आपल्याला वस्तू दिसतात त्याप्रमाणे स्थूल देह दिसला पाहिजे आणि स्थूल देह दिसल्याच्या नंतर सूक्ष्म देहही दिसला पाहिजे. आपल्या आत डोळे झाकून बसल्याच्या नंतर सूक्ष्म देहाच्या मध्ये जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत हे पंच तन्मात्रांनी बनल्या जातात. स्थूल देह स्थूल रूपानं आणि सूक्ष्म देह जो आहे त्याच्या सूक्ष्म कणांनी बनलेला असतो. तर स्थूल आणि सूक्ष्माचा संबंध नीट लक्षात आला पाहिजे. उदाहरण देतो मी तुम्हाला एक नीट. आरती कापूर एखाद्या डब्यात ठेवा आणि संपूर्ण आरती कापूर तुम्ही काढून टाकून द्या, तरीही त्याचा जो अंश असतो आपण ते नाकाला आलो त्याचा वास यायला लागतो. डोळ्याने दिसत नाही ते, तिथं आरती कापूर असे कण काही दिसत नाही, पण त्याचा वास मात्र आपणाला जाणवतो. हे तन्मात्र आहे. त्या स्थूल त्याच्या ज्या वड्या होत्या त्या काढून टाकल्या आम्ही, परंतु सूक्ष्म रूपामध्ये त्या डबीला लागून राहिलेले जे कण असतात ते डोळ्याला दिसत नाही, त्या तन्मात्रा असतात. त्याप्रमाणे स्थूल देहातली जी पंचमहाभूत असतात ती मोठी मोठी असतात आणि त्याच्या तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म देहाच्या मध्ये त्याच्या अंशात्मक अति सूक्ष्म कणाने हा सूक्ष्म देह बनलेला असतो. तोही मात्र पंचमहाभूतांचाच आहे. आणि सूक्ष्म देह हा ज्ञानी किंवा अज्ञानी ठरवणारा निर्णयात्मक मुद्दा आहे. म्हणून आपण मागच्या वेळी स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहाचा विचार केला. तर या दोन देहाला कार्य मानतो आपण. कारण कार्य आणि कारण हा संबंध नीट लक्षात येणं आवश्यक आहे. भारतीय दर्शनांच्या मध्ये कार्य कारण भाव अतिशय सूक्ष्मतेनं विचारात घेतलेला आहे. म्हणजे कोणतीही जगात जी घटना घडते तिला काहीतरी कारण असतच. विनाकारण कुठलीही घटना घडत नाही, हा भारतीयांचा सिद्धांत आहे. मग हा स्थूल देह याचं कारण काय तर सूक्ष्म देह. सूक्ष्म देहाचं कारण काय आहे याला तिसरा देह असं मानलेलं आहे. या स्थूल आणि सूक्ष्म देहाचं जे कारण आहे त्याला अज्ञान असं मानतात. ते स्थूल आणि सूक्ष्म देह कार्य आहे आणि याचं कारण जर काय असेल तर अज्ञान आहे. उदाहरणार्थ वडाचं झाड खूप मोठं दिसतं, परंतु यांचं मूळ बीज जर काय असेल तर अत्यंत सूक्ष्म त्याचं बी असते वडाचं. या लहानशा बीजापासून केवढा मोठा वृक्ष होतो. हा वृक्ष दिसतो, पण एवढाही वृक्ष जो आहे तो मूळ रूपाच्या मध्ये अत्यंत सूक्ष्म रूपात होता. त्या बीजाला तुम्ही तोडून जर पाहिलात तर त्याच्यात तो वृक्ष दिसत नाही. पण तुम्ही त्याला योग्य भूमीत पेरलात, योग्य वेळी त्याचं जर पाणी देऊन वाढविलात, सूर्याची किरण योग्य पद्धतीने त्याला मिळाली, हवा जर मिळाली तर तो केवढा तरी मोठा विशाल दिसतो. त्याप्रमाणे हा स्थूल देह सूक्ष्म देह जे आहेत याचं बीज जर काय असेल तर ते अज्ञान आहे. म्हणजे या दोन देहाचं कारण अज्ञान आहे. म्हणून अज्ञानाला कारण देह असं म्हणतात. म्हणजे अज्ञान देहापासून स्थूल आणि सूक्ष्म हे दोन देह तत्स्वरूप कार्यरूपात आलेली आहे. आता अज्ञान कशाला म्हणावं हा प्रश्न. आता आपल्याला स्थूल देह समजतो कारण आपण पाहतो. सूक्ष्म देह समजण्यासाठी थोडी अध्ययनाची आवश्यकता आहे. कारण डोळे झाकून बसल्याच्या नंतर हात पाय डोळे कान जीभ यांचे विषय हे आपल्याला समजतात. हे जेव्हा पूर्ण रूपानं समजतील त्यावेळी त्याच्या सूक्ष्म रूपात आपल्याला जाता येईल. पाठ होणं वेगळं आणि स्थूल देहामधून सूक्ष्म देहात जाणं वेगळं. आम्ही या रूम मध्ये बसलो
या खोलीमध्ये बसलो तर त्या खोलीत जाण्यासाठी या खोलीचा त्याग केल्याशिवाय त्या खोलीत जाता येत नाही. या खोलीमध्ये बसून त्या खोलीचं वर्णन करू शकता इतरांनी सांगितल्यामुळं, परंतु त्याची अनुभूती येण्यासाठी या खोलीला सोडून द्यावं लागतं. त्यावेळी त्या खोलीत जाता येतं. तेव्हा त्या खोलीमध्ये काय आनंद आहे तो समजतो, काय त्याचा अनुभव येतो तो समजतो. त्याप्रमाणे हा जो स्थूल देह आहे, या स्थूल देहाला नीट समजून घेऊन ज्यावेळी संध्येत राहतो किंवा आपण एकाग्र चित्त करतो, त्यावेळी याच्यामधून आपल्या मनाला ओढून घेता आलं पाहिजे आणि सूक्ष्म देहामध्ये जाता आलं पाहिजे. सूक्ष्म देहाच्या मध्ये गेल्याच्या नंतरही हे सूक्ष्म देह समजतो. त्या सूक्ष्म देहाचा नेत्र आहे, सूक्ष्म देहाचे कर्मेंद्रिय आहे, सूक्ष्म देहाची वाचा आहे, सूक्ष्म देहाचे विषय आहेत. हे समोर आम्ही जातो. ज्यावेळी ती गोष्ट आम्हाला समजते त्यावेळी ते सूक्ष्म देह वेगळा आणि मी वेगळा असं नीट ज्ञान होतं. हे घर वेगळं आणि या घरामध्ये राहणारा मी वेगळा. माझं घर आहे परंतु घर मी नव्हे. त्याप्रमाणे स्थूल देह सूक्ष्म देह मी नाही, हे माझे आहेत. अहो माझे आहेत हे तरी खरं आहे का? हे तर पंचमहाभूताचे आहेत, हे माझे नाहीत. मग मी कोण आहे? हे दोन दृश्य रूपामध्ये आहेत. हे ज्ञेय आहे, मी त्याचा ज्ञात आहे. हे दृश्य आहे तर मी दृष्ट आहे. मग हे ज्ञाता तर कोण आहे? माझं स्वरूप काय आहे? त्यावेळी या दोन देहाचा जो ज्ञाता असतो त्याला नक्की मी कोण आहे याची जाण येत नाही. मग तो असं म्हणतो मी कोण आहे हे मला काही समजत नाही. मी कोण आहे हे मला काही समजत नाही, याला अज्ञान असे म्हणतात. आणि अज्ञानच कारण देह आहे. मला काही समजत नाही म्हणजे काय? मग मी स्वतःला जाणत नाही. स्थूल देह समजला मला, सूक्ष्म देह समजला, याचं ज्ञानही मला झालं, परंतु मी कोण मी स्वतःला जाणत नाही. मी स्वतःला ओळखतही नाही. एक अज्ञान म्हणजे मी अज्ञानी आहे. आता प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की मला स्थूल देह समजला, सूक्ष्म देह समजला, परंतु या दोन्हीला ओळखून या दोघांना मी सोडून द्यायला तयार आहे, परंतु माझी ओळख मला होत नाही. मी कोण आहे हे माझं मला काही समजत नाही. आता प्रश्न असा आहे, अहो मी स्वतःला जाणत नाही असं कोण म्हणू लागलंय? मी स्वतःला जाणत नाही असं कोण, याची जाणीव कोणाला झाली? मी अज्ञानी आहे असं तुम्ही म्हणू लागलात. मी अज्ञानी आहे असं अज्ञानाचं ज्ञान कोणाला होऊ लागलेलं आहे? म्हणून हे अज्ञान डोळ्याच्या समोर आलेलं आहे. मीच मला ओळखत नाही असं ज्यानं जाणणं तोच तुम्ही आहात. हे अज्ञानाचा त्याग करा. जोपर्यंत हे दृश्य अज्ञान जे आहे याची जाणीव होणं आवश्यक आहे. म्हणून आपण अज्ञानी आहोत म्हणजे अज्ञानी हे लक्षण तुम्हाला माहित आहे. अज्ञान कशाला म्हणावं हे समजलेलं आहे, म्हणून मी अज्ञानी असं तुम्ही म्हणू लागलात. फक्त त्याचा त्याग करणं आवश्यक आहे. परंतु त्याग करणं कठीण झालं, कारण अनंत काळापासून आणि स्वतःला काही समजत नाही, काही समजत नाही असं म्हणून आणि आमच्यावरच संमोहन करून घेतलेलं आहे. संमोहन कसं होतं? माणसाला खूप समजतं. माणसाला जास्त समजण्यापेक्षा जेवढं समजलं तेवढं वर्तन जर करता आलं तर जगात माणसाचा लवकर उद्धार होतो. माणसं जाणकार खूप आहेत, परंतु जे जाणलेलं आहे त्याप्रमाणे वर्तन करणारे नाहीत, त्याच्यामुळे उद्धार होत नाही. समजणारे माणसं कमी आहेत का? खूप लोक आहेत, परंतु वर्तन करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. म्हणून उदाहरण याचं द्यायचं की दारू पिणाऱ्या माणसाला हे समजतं की दारू पिणे अगदी वाईट नाही. दारू पिण्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती खालावते, माझी शरीर प्रकृती बिघडते, प्रतिष्ठित
सूट घे. शिष्ट माणसाच्या पुढे माझी इज्जत कमी होती. तरीही पण त्याला त्याची आठवण आल्या क्षणी पुन्हा तो घेतो. शेवटी तर असं होतं की तो ओरडून सांगतो, काय करावं, मला काहीतरी औषध द्या आणि माझी सवय बंद होईल असं काहीतरी करा, असं तो बोलायला लागतो. काय त्याला समजलं ना, दारू पिणं वाईट आहे त्याला समजलं, तरीही पण तो दारू पासून सुटत नाही. त्याप्रमाणे मी अज्ञानी आहे, अज्ञान त्याला समजलेला आहे, म्हणून तर मी अज्ञानी आहे म्हणू लागला. मी लठ्ठ आहे, मी रोड आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, म्हणजे त्याचं ज्ञान आहे त्याला त्या रंगाचं. मी लठ्ठ आहे म्हणजे लठ्ठपणा कशाला म्हणतात त्याला समजू लागलेला आहे. त्याप्रमाणे मी अज्ञानी आहे म्हणजे अज्ञान कशाला म्हणतात त्याला त्याची जाण आहे. दारूमुळे माझं नुकसान होतं त्याला समजलेलं आहे, परंतु त्याचा त्याग करीत नाही. जो त्याग करतो तो निर्व्यसनी झाला. त्याप्रमाणे अज्ञान समजलं, मी अज्ञानी आहे म्हणाला, सोड ते अज्ञान. मग म्हणजे अज्ञानाचं ज्ञान झालं, म्हणजे अज्ञान दे तुला दृश्य झाला आणि तू त्याचा दृष्टा झाला. अज्ञाने ज्ञेय झालं, तू त्याचा ज्ञाता. ते दृश्य आहे, तू दृष्टा आहे, म्हणून त्याला त्याग करता आला पाहिजे. म्हणून हे दृश्य स्वरूप जे अज्ञान, याला कारण देह असं म्हणतात. आणि या अज्ञानाच्या मुळे सूक्ष्म देह आणि स्थूल देह तयार झालेले आहेत. याच्यामध्ये दुसरे दोन भाग आहेत. कारणाच्या मध्ये असदावरण असा एक शब्द वापरला जातो वेदांतामध्ये. असदाव असत अधिक आवरण. आवरण म्हणजे कवच. असताच कवच आमच्यावर आहे, म्हणजे आत्मा नाहीच असा त्याचा अर्थ होतो. कारण आत्मा दिसत नाही, आत्म्याची अनुभूती येत नाही, असं तो बडबडायला लागतो. अहो, आत्मा अनुभूतीत येत नाही, तू बोलतो कोण, मग ऐकतो कोण, पाहतो कोण? परंतु तुमची सगळीच अनुभूती जाणीव बाह्य इंद्रियांच्या द्वारे या बाह्य विषयाला तुम्ही चिटकून धरलेला आहे, म्हणून तेच खरं वाटतं. जो पाहतो आहे त्याला पहा ना तुम्ही, बाहेर दिसतं त्याला सोडा तुम्ही. म्हणजे असत जे सत नाही त्याचं आवरण, त्याचं कवच आम्ही ठेवून घेतलं, अंगावर चढवलेलं आहे, त्याचा त्याग करायला आम्ही तयार नाही. त्याला म्हणतात असतावरण. पहिलं कवच आहे तो, दुसरा अभानावरण. अभान म्हणजे भान नसणे, समजू लागलं पण भानावर येत नाही, आत्मा पाहण्यात येत नाही. तो म्हणतो आत्मा नाही आणि आत्मा पाहण्यात नाही. अहो, असं कोण म्हणतंय? मग आत्मा पाहण्यात येत नाही असं कोण म्हणू लागले? आत्मा समजत नाही असं कोण म्हणू लागले? तो म्हणणारा कोण? त्याच्याकडे बघ. तो जर नसता तर तू बोलला कसा असता? आत्मा दिसत नाही असं कोण म्हणतंय? हा म्हणणाराच तर तो आहे. म्हणून हे जे तुझं असं तर सोडून दे त्याला. जो बोलू लागला त्याच्याकडे जा, त्याला नीट बघ. म्हणजे असतावर नष्ट झालं पाहिजे, अभानावरून भानावर आलं पाहिजे. म्हणून ही जाणीव आहे. ज्यावेळी आम्ही बसल्या ठिकाणी संधेच्या मध्ये, ध्यानाच्या मध्ये, अवधानाच्या मध्ये ही प्रक्रिया अभिप्रेत. कारण आज डोळ्याच्या समोर आलंबन ठेवणे विशिष्ट प्रकारच्या अवस्थेचा प्रकार, पण त्याला ओढून कुठलंही चित्र, कुठलीही प्रतिमा डोळ्याच्या समोर न ठेवता कारण देहाच्या पर्यंत गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं असत आणि काहीतरी दुसरं बघू लागलो. जे दिसतंय त्याचा त्याग, जे पाहणार आहे त्या पाहणाराला पाहत गेलं पाहिजे. म्हणून म्हटलंय की ही जी अवस्था आहे कारण देहाची, ही अत्यंत सूक्ष्म अवस्था आहे. या अवस्थेत आम्ही जेव्हा जातो त्यावेळी तिची अवस्था प्राप्त, सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्था म्हणजे अत्यंत गाढ निद्रा. ज्या गाढ निद्रेच्या मध्ये इंद्रियांचे सर्व व्यापार जवळपास बंद असतात. सर्व वृत्ती ज्या असतात बुद्धी सहित लयाला जातात. म्हणून जागृतीतले जे आमचे व्यवहार असतात ते स्वप्नामध्ये सूक्ष्म रूपानं भोगतो आपण. वासनात्मक रूपानं आम्ही त्याचा भोग घेतो.
व्यवहार घडतो, परंतु ज्यावेळी गाढ निद्रा लागते त्याच्यामध्ये मात्र याचा अणुमात्र सुद्धा अनुभव येत नाही. ही सुषुप्ती अवस्था म्हणजे गाढ निद्रेच्या अवस्थेच्या मध्ये जीव असतो, परंतु शब्दाधिक जे विषय असतात त्या विषयाचा अनुभव इंद्रियाच्या द्वारे जीव घेत नाही, त्याला घेता येत नाही, त्याला समजत. तो स्वप्नही पाहतो, स्वप्नामध्ये वासनात्मक सगळे विषय त्याच्या समोर येतात, परंतु सुषुप्ती अवस्थेच्या मध्ये ते येत नाही. म्हणजे त्यावेळी इंद्रिय मन आणि बुद्धी अंतःकरणासहित अज्ञानात लीन होऊन जातात. त्यामुळे त्यावेळेला येणारा जो अनुभव असतो तो आम्हाला बोलून दाखवता येत नाही. ज्यावेळी गाढ निद्रेत असतो त्यावेळी जीव विशिष्ट अनुभव घेतो, परंतु तो अनुभव मात्र आम्हाला बोलून दाखविता येत नाही. सूक्ष्म देहातला बोलता येतो, इतराला ऐकता येतो, कारण सूक्ष्म स्थूलात चटकन येतो, बडबड करणे बरगळणे स्थूल देहामध्ये घडतो, इतराला ऐकू येतं. परंतु कारण देहाची जी सुषुप्ती अवस्था आहे ती जाण, तिचा अनुभव जीव घेतो, जीवाला त्याचा अनुभव येतो, त्याचा आनंद भोगतो, परंतु बोलून दाखविता येत नाही. त्याचं उदाहरण येत, मनुष्य पोहत असताना, वर पोहत असताना सर्व दिसत, पाण्यात पोहत असताना तोंड बाहेर ठेवून बोलता येत. जर मनुष्य पाण्याच्या आत तळाला जाऊन पोहोचला त्यावेळी त्याला तिथं काहीतरी अनुभवला येतं, पण बोलून दाखवता येत नाही. कारण पाण्याची देवता वरून असते आणि तोंडाची देवता अग्नी असते. तोंड उघडलं की संपलं, उघडता येत नाही त्याला. दुसरे दृष्टांत त्याच्यामध्ये, एका बाईची नस, जुन्या काळाचं उदाहरण ते, विहिरीत पडली, तळाला गेली. मग तिनं सांगितलं वा ज्यानं नस काढून देईल त्याला मी 100 रुपये बक्षीस देईल. आजच्या काळातलं पोहणाऱ्या ग्रस्तानं उडीमध्ये टाकली, उडी टाकली तरी पाण्यातलं दिसत नाही. पाण्यातलं दिसण्यासाठी जुन्या काळातली असे एक युक्ती आहे, तोंडात गोड तेल घ्यायचं, तळाला गेल्याच्या नंतर गोड तेल तोंडातून सोडून द्यायचं, ज्याच्यामुळे खालचं ते सर्व दिसत. या माणसानं तोंडात गोड तेल धरलं, खाली तळाला गेला, चिटकला. चिटकून बसणं साधारण गोष्ट नाही. अतिशय उत्तम पोहणारा असेल तर खाली बसतो, नाही तर वर आणते, ते ओढून आणते बाहेर, खाली राहू देत नाही. ते त्यानं पाणी सोडलं, म्हणजे तोंडातून गोड तेल सोडलं, सोडल्यावर त्याला ते नस दिसली. नस दिसणं वेगळं, नस दिसल्याबरोबर त्याला एक आनंद झाला. नथेला जाऊन त्यानं पकडला, नथ त्याच्या हातात आली, त्याला आनंद झाला. त्याला आता त्या बाईला नथ द्यायची असं त्याला समजलं, बाईला नथ देणार, परंतु तो त्या ठिकाणी बोलू शकत नाही. त्याला ते त्याच्या मनात सगळं आलेलं आहे, परंतु जोपर्यंत पाण्यातून बाहेर येणार नाही तोपर्यंत त्याला व्यक्त करता येत नाही. त्याप्रमाणे सुषुप्ती अवस्था म्हणजे विहिरीतल्या त्या नथेला ज्यावेळी पकडला तो, त्यावेळी त्याला जे अनुभव आला, त्याला जे जाणवलं, त्याचे आम्ही गाढ झोपीमध्ये असताना आम्हाला एक प्रकारचा आनंद होतो, आम्हालाही त्याची अनुभूती येते, पण ती आम्ही बाहेर बोलून दाखवू शकत नाही. कारण ते बोलून दाखवणं आमच्या इंद्रियाच्या कक्षेच्या बाहेरची गोष्ट असते. कारण इंद्रिय ही बहिर्मुख असतात. तो जो अनुभव असतो अंतर्मुख, अगदी आत्म्याच्या जवळचा असतो. म्हणून अगदी गाढ झोपीच्या मध्ये जो अनुभव येतो तो अनुभव आम्ही जागृत झाल्याच्या नंतर बोलून दाखवतो. अतिशय गाढ झोप लागली, आनंद झाला असं आपण म्हणतो. गाढ झोपीचा अनुभव त्याला आला. गाढ झोपीचा अनुभव तो ज्यावेळी घेत होता त्यावेळी तो प्रगट रूपानं सांगू शकत नाही. कशाप्रमाणे त्या नथीला त्यानं पकडलं, परंतु तो वर आल्याशिवाय त्याला व्यक्त करता येत नाही. त्याप्रमाणे गाढ झोप म्हणजे सुषुप्ती अवस्था. आणि या सुषुप्ती अवस्थेच्या मध्ये हे शरीर जे असतं अविद्येनं बनलेलं असतं. अविद्येमध्ये मलिन तत्व जे आहे त्याच्यामध्ये बनलेलं असतं.
त्याच्यामध्ये सत्व असतं, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे गुण असतात, प्रिय, मोद आणि प्रमोद. या 3 प्रकारच्या वृत्ती ज्या असतात, प्रत्येकाला 3 प्रकारच्या वृत्ती असतात आणि त्याच्यामधून आनंद निर्माण होतो. याला आनंदमय कोश असे म्हणतात. हे कारण जे आता आनंदमय कोश आहे, त्याच्यामध्ये 3 गोष्टी कोणत्या आहेत? प्रिय. प्रथम जे प्रिय वस्तू आहे, म्हणजे आपणाला एखादा पदार्थ, एखादी वस्तू आवडती असते, परंतु ते आमच्या नजरेसमोर नाही. मनात आवडते एखादी गोष्ट, आवडणारी गोष्ट जेव्हा आमच्या नजरेसमोर दिसते, ते दिसल्याच्या नंतर जो आनंद होतो त्याला प्रिय आनंद असं म्हणतात. आम्हाला सुंदर मुलगी पाहून तिच्याशी विवाह करायचा आहे. अनेक मुली पाहिल्या, पसंत येत नाही. मला पाहिजे तशी, वराला पाहिजे तशी मुलगी दिसल्याबरोबर त्याला जो पहिला आनंद होतो त्याला प्रिय आनंद असं म्हणतात. आनंद ठीक आहे, परंतु याच्यापेक्षा उच्च आनंद दुसरा आहे. जी आवडणारी वस्तू आम्हाला दिसल्यानंतर होणारा आनंद हा प्रिय आहे, परंतु ती वस्तू जेव्हा आम्हाला प्राप्त होते, त्या वस्तूवर जेव्हा आमची मालकी येते, त्या वस्तूवर आमचा अधिकार चालू होतो, त्यावेळी त्याच्यामधून होणारा जो आनंद असतो तो मोद असतो. आवडणारी मुलगी आम्हाला दिसली, उपयोग काही नाही, त्यासाठी खूप प्रक्रिया करावी लागते. मुलगी सुंदर आहे, सद्गुण आहे, सदाचार संपन्न आहे, परंतु गरीब घरची आहे. तुम्ही श्रीमंत घरचे असाल तर ती वस्तू पाहून काय उपयोग आहे? आनंद घालून मिळणार नाही, तुम्ही करू शकत नाही. किंवा याच्या उलट मुलगी अतिशय श्रीमंत घरची आहे आणि आपला दरिद्री आहे, याने त्या मुलीला पाहून याला खूप इच्छा होते आपण फुकट करावी, पर देतात का ते? प्रिय आनंदाला भोगता येते, मोद भोगता येत नाही. ती वस्तू आपणाला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या तेवढी योग्यता निर्माण करणं आवश्यक आहे. म्हणून परमार्थाकडे जाणं काय, संसारामध्ये गुंतणं काय, त्याला प्रत्येक ठिकाणी तपश्चर्या आवश्यक आहे. आणि तपश्चर्या करीत असताना अनंत अडचणी निर्माण होतात. त्यालाच मल विक्षेप असं म्हटलेलं आहे. तुम्हाला आपल्या ध्येयानुरूप जी साधना तुम्हाला करायची आहे, त्या वस्तूला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर तत्पूर्वी येणाऱ्या अडचणी तुम्हाला दूर काढून टाकाव्या लागतील.